नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण व्हायसरॉय ऑफ इंडिया बघणार आहोत आणि हा आपल्या या सिरीजमधलं तिसरं लेक्चर आहे व्हायसरॉयच्या बाबतीमधलं. आधुनिक भारताच्या इतिहासातला हा एक महत्त्वाचा घटक. तर तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. आपला आजचा जो व्हायसरॉय पहिला आहे तो म्हणजे लॉर्ड कर्झन, 1899 ते 1905. लॉर्ड कर्झनचा जो कालावधी आहे सगळा, याच्यामध्ये खूप सारे ॲक्ट्स आलेले आहेत, कमिट्या आलेल्या आहेत. तर याच्यामधले जे ॲक्ट आहेत महत्त्वाचे आणि काय काय गोष्टी घडल्या ते बघूयात या काळामध्ये, है ना. तर सगळ्यात पहिली गोष्ट जी झाली होती 1899मध्ये यांनी कलकत्ता कॉर्पोरेशन ॲक्ट आणला होता. आणि कलकत्ता कॉर्पोरेशन ॲक्ट, ओके. त्याच्यानंतर दुसरा जो ॲक्ट तिच्यामध्ये आलेला आहे की जो महत्त्वाचा होता 1899मध्येच, तो होता इंडियन कॉइनेज, म्हणजे जे काही आपण कॉईन्स आणि त्या सगळ्या गोष्टी हे करतो, अँड पेपर करन्सी ॲक्ट, ओके. सो डिमॉनिटायझेशन आणि त्या सगळ्या गोष्टी परत चर्चेत आहेत बघा इकॉनॉमीमुळे. तर पेपर करन्सी ॲक्ट वगैरे 1899. याच्यामुळे झालं काय की हा जो कायदा आला होता की याच्यामध्ये एकतर कॉईन्स आणि पेपर करन्सी, आपले जे नोटा आहेत आणि नाणी आहेत त्या संबंधीचा कायदा 1899ला आला. याच्यामुळे भारताला गोल्ड स्टँडर्डवर टाकण्यात आलं. मग इंडिया ऑन गोल्ड स्टँडर्ड्स, है ना. म्हणजे तुम्ही हे याच्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या वेगळ्याच गोष्टी बघता, तर गोल्ड स्टँडर्ड नावाची गोष्ट इकॉनॉमीमध्ये तुम्ही अभ्यासली असेल तर त्या याच्यावर भारताला मग इंडिया पुट ऑन गोल्ड स्टँडर्ड्स, ओके. याच्यामुळे, ह्या कायद्यामुळे. तर हा एक आपल्यासाठी फायदा होता. त्याच्यानंतर दुसरा 1901मध्ये एक कायदा आला होता, पंजाब संबंधीचा होता याच काळामध्ये, है ना. पंजाब लँड ॲलिनेशन ॲक्ट, ओके. सो एकंदरीतच पंजाबची जमीन आणि त्यासंबंधीचा हा एक इश्यू होता. दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा होता की एकंदरीतच 1901मध्येच यांनी एक कमिशन स्थापन केलं होतं. आणि ते खूप महत्त्वाचं कमिशन आहे, कारण भारतातल्या एकंदरच इरिगेशन आणि सिंचनासंबंधीचं होतं हे. सर कोलिन स्कॉट मॉनक्रिफ, ओके. सो ह्या व्यक्तीचं नाव आहे सर कोलिन स्कॉट मॉनक्रिफ. यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजेच हेच कमिशन होतं, कोलिन स्कॉट मॉर्निंग कमिशन. हे कशासाठी होतं तर भारतामधलं इरिगेशन जे काय आहे, सिंचन, ओके. म्हणजे सिंचनाचा प्रश्न बघण्यासाठीचं हे होतं. आणि याच्यामधून नंतर मग तुम्हाला झेलम कॅनल जे आहे तर ते वर्क पण कंप्लीट झालं होतं. तर ते एक लक्षात ठेवा, ओके. झेलम कॅनल. सो कमिट्या भरपूर आहेत लॉर्ड कर्झनशी संबंधित. सो हे एक MCQसाठी खूप महत्त्वाचं आहे, ते लक्षात ठेवा की इरिगेशनबद्दल सर कोलिन स्कॉट मॅनक्रिफ कमिशन. एकंदरीतच तुम्ही जर बघितलं की वॉटर हा जो सब्जेक्ट आहे त्याच्यावर आत्ताचं पण सरकार जे आहे ते खूप फोकस करतं आहे, जलशक्ती मंत्रालय आणि त्या सगळ्या गोष्टी विचारात घेता. त्याच्यामुळे तुम्ही इरिगेशन हे टॉपिक प्रॉपरली केलं पाहिजे. पुढचा जो मुद्दा आहे की याने परत दुसरं एक कमिशन परत आणलं होतं, त्याचं नाव आहे सर अँथनी मॅकडोनाल्ड, ओके. आता हे अँथनी मॅकडोनल्ड जे होतं तर हे कशा संबंधीचं कमिशन आहे तर हे फेमाईन कमिशन आहे. म्हणजे जो काही दुष्काळ आणि भूकमरी त्या सगळ्या गोष्टी होत्या त्याच्याशी रिलेटेड. आता बघा, फेमाईन कमिशनच्या बाबतीत तुम्ही जर विचार केला तर याच्या आधी आपण कुठले कुठले बघितलेले आहेत तर 1878चं रिसर्च स्टॅच्यू बघितलं आहे, त्याच्यानंतर फेमाईन कोड बघितला आहे, त्याच्यानंतर लायल कमिशन, आणि त्याच्यानंतर हे सर अँथनी मॅकडोनल्ड, है ना. तर हे लॉर्ड कर्झनच्या काळात आलं होतं. त्याच्यानंतर पुढचं जे आहे की एक पुढचं कमिशन जे यांनी आणलं होतं तर ते युनिव्हर्सिटीच्या एज्युकेशन संबंधी होतं. आणि त्याचं जे नाव आहे ते म्हणजे सर थॉमस रेग्ले, ओके. थॉमस रेलिक 1902मध्ये आलं होतं. आणि हे जे होतं की इंडियन युनिव्हर्सिटीज आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या तर इट वॉज रिफॉर्म्स, ज्या काही विद्यापीठं आहेत त्या विद्यापीठांमध्ये रिफॉर्म्स झाले पाहिजे, ओके. त्याच्याकरता हे होतं रिफॉर्म्स इन युनिव्हर्सिटी. याच्यातूनच मग पुढे जाऊन काय आलं तर युनिव्हर्सिटी ॲक्ट येतो बघा, ओके. युनिव्हर्सिटी ॲक्ट. आता हा युनिव्हर्सिटी ॲक्ट जो आलेला आहे तो 1904मध्ये. म्हणजे सर थॉमस रेग्ले कमिशन जे होतं तिच्यातून मग युनिव्हर्सिटी ॲक्ट 1904 तुम्हाला मिळतो. त्याच्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं होतं की यांनी पोलीस रिफॉर्म संबंधित पण एक कमिशन आणलं होतं, हा ना. त्या कमिशनचं नाव आहे सर अँड्र्यू फ्रेझर,
ओके. कमिशन. आता हे कशा संबंधी होतं तर पोलीस अपॉइंटमेंट ऑफ पोलीस 1902 मधलं होतं. सो इट इज ऑल अबाउट पोलीस रिफॉर्म्स. ओके. पोलीस ॲडमिनिस्ट्रेशन. आणि तुम्ही मला सांगणार आहात कमेंट्स बॉक्समध्ये की पोलीस कुणी आणलं, म्हणजे हे पोलिसाची सुरुवातच कुठून होते. सो पोलीस ॲडमिनिस्ट्रेशन रिफॉर्म संबंधीचा आहे. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे की जे काही अँशियंट मोन्युमेंट प्रिझर्वेशन ॲक्ट पण 1904 यांनी आणला होता. तर तो एक मुद्दा महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. म्हणजे आज सगळ्या गोष्टी तुम्ही बघता की हा ना, पुरातत्व खातं आणि त्या सगळ्या गोष्टी, तर ते सुरुवात जी आहे अँशियंट मोन्युमेंट प्रिझर्वेशन ॲक्ट, म्हणजे ज्या काही जुन्या सगळ्या हे आहेत आपल्या इथल्या वास्तू वगैरे, तर त्यांचं संवर्धन करण्यासंबंधीचा कायदा 1904 आणला होता. त्याच्यानंतर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ॲक्ट पण या काळात आहे. कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ॲक्ट. ओके. 1904. त्याच्यानंतर पुढचं जे आहे की तिबेटमध्ये जे काही ॲक्वायर करायचा तिबेटचा सगळा भाग, तर त्याच्यासाठी पण यांनी है ना या काळामध्ये पुढाकार घेतला होता. आणि तिच्यामध्ये जी व्यक्ती होती 1904 की ज्यांनी सगळं तिबेटवर आक्रमण आणि त्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या, सो ही वॉज कर्नल यंग हजबंड. ओके. तर हा रेफरन्स आधीही येऊन गेलेला आहे, तुम्हाला जर आठवत असेल तर, यंग हजबंड. ओके. है ना, केवढं भारी आहे याचं नाव, हा कधी पण यंगच राहणार शेवटपर्यंत. त्याच्यानंतर लॉर्ड कर्झनच्या बाबतीत जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे बंगालची फाळणी, बेंगॉल पार्टिशन. ओके. सो बेंगॉल पार्टिशन जे आहे 1905 झालं होतं. बंगालची जी फाळणी आहे तर तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. याला काय म्हटलं जातं माहिती आहे का की कार्डिनल ब्लंडर ऑफ कर्झन. ओके. याला म्हटलं जातं कार्डिनल ब्लंडर. ओके. ब्लंडर म्हणजे काय, मोठी चूक, म्हणजे चूक पण नाही, ते फार पलीकडची गोष्ट असते. सो हे जे होतं बंगालची फाळणी, कार्डिनल ब्लंडर असं याला म्हटलं जातं. त्याच्यानंतर दुसरं जे होतं की ॲग्रिकल्चर, इम्पेरियल ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट यांनी सेटअप केलं. इम्पेरियल ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट. ओके. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट पुसाला सुरू झाली. ॲग्रिकल्चर रिसर्च म्हणजे ॲग्रिकल्चर संबंधीचं जे काही तुमचं संशोधन आहे सगळं, शेती संशोधन संस्था, तर ती पुसामध्ये सुरू झाली. पुसा समस्तीपूर बिहारमध्ये बघा. सो ही एक महत्त्वाची बाब होती. त्याच्यानंतर दुसरं जे होतं की डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री पण सुरू करण्यात आलं या काळामध्ये. डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, तर हा पण एक महत्त्वाचा इनिशिएटिव्ह होता या काळातला. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे काय की यांनी रिझाईन केलं होतं. का रिझाईन केलं होतं तर त्याचं रिझन पण आहे की डिफेन्स बजेटवरून याचा वाद झाला होता. ओके. आणि यांनी रिझाईन केलं होतं 1905 ऑगस्टमध्ये. ओके. 1905 ऑगस्टमध्ये यांनी रिझाईन केलं, कारण याचा वाद जो झाला होता त्या व्यक्तीचं नाव आहे है ना किचर. सो KITCHER है ना, सॉरी किशनर, नॉट किचर, इट इज अ किचनर. ओके. तर या व्यक्तीबरोबर वाद झाला होता. कशावरून, डिफेन्सचं जे बजेट होतं त्याच्यावरून वाद झाला आणि त्याच्यामुळे यांनी रिझाईन करून टाकलं होतं. तर हा एक मुद्दा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढची जी व्यक्ती आहे आपल्या याच्यामध्ये ती आहे लॉर्ड मिंटो II. ओके. सो लॉर्ड मिंटो दुसरा जो आहे त्याचा कार्यकाळ 1905 ते 1910 आहे. आणि याच काळामध्ये जर तुम्ही बघितलं की जी स्वदेशी मुवमेंट सुरू होते ती या काळात झाली होती. स्वदेशी मुवमेंट है ना, स्वदेशी मुवमेंट 1905 सुरू झाली होती की स्वदेशी आंदोलन जे आहे, आणि जवळपास ते 1908 त्याचं सगळं आपण प्रॉपरली बघतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये होता की याच्यामध्ये ऑक्टोबर 1906. सो ऑक्टोबर 1906ला एक कमिटी आली होती. त्या कमिटीचं नाव होतं जॉर्ज अरुंडेले कमिटी. ओके. आता ही जॉर्ज अरुंडेल कमिटी जी होती, या कमिटीचं काम काय होतं तर पॉलिटिकल रिफॉर्म्स इन इंडिया. तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जॉर्ज अरुंडेले कमिटी यांचं काम होतं पॉलिटिकल रिफॉर्म्स इन इंडिया, भारतामध्ये राजकीय सुधारणा घडवून आणणे. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. त्याच्यानंतर 1906मध्येच दुसरी महत्त्वाची एक बाब घडली होती. ती म्हणजे काय तर 1906मध्ये आगा खान आणि सगळी जी टीम होती ती लॉर्ड मिंटोला भेटली होती. बघा, आगा खान है ना, हे कुणाला भेटले, लॉर्ड मिंटो. ओके. या लॉर्ड मिंटो IIला भेटले आणि
इथून म्हणजे आहे की मुस्लिम लीगची जे सगळे बीजं पेरली गेली ती इथून पेरली जातात. म्हणजे त्यांनी त्यांना सांगितलं आणि तिच्यातून गोष्टी की त्यांना एक होतं की ते भेटायला याच्यासाठी गेले होते की मुस्लिम समाजासाठी काहीतरी बेनिफिट्स मिळावेत वगैरे वगैरे. पण मग लॉर्ड मिंटोनी ज्या पद्धतीने त्यांना सांगितलं तिथून पुढं मग मुस्लिम लीगची स्थापना होते. 1907 जे आहे ते सर्वांना माहीत आहे तुम्हाला, सुरत स्प्लिट. ओके, जो सुरत स्प्लिट काय आहे की 1907मध्ये की एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे जे काही हा ना जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये वाद झाला आणि तिथून काँग्रेसमध्ये जे आहे ते फूट पडली. दॅट इज सेशन 1907चं सेशन सुरतचं. त्याच्यानंतर दुसरे महत्त्वाचे 2 कायदे जे होते ते 8 जून 1908ला 2 कायदे इथं पारित करण्यात आले. हे कायदे कशा संबंधीचे होते? एक तर होतं एक्सप्लोजिव्ह सबस्टन्स ॲक्ट. ओके, एक्सप्लोजिव्ह सबस्टन्स ॲक्ट, एक्सप्लोजिव्ह सबस्टन्स ॲक्ट. आणि दुसरा जो कायदा आहे तो म्हणजे न्यूजपेपर संबंधीचा होता, है ना, न्यूजपेपर इन्साइटमेंट ॲक्ट. हे 2 कायदे पण लक्षात ठेवा या काळात झाले होते. त्याच्यानंतर दुसरं जे आहे की 1909 है ना, लॉर्ड मॉर्ले मिंटोचे रिफॉर्म्स आपण बघितलेले आहेत ऑलरेडी, है ना. हे तुम्ही डायरेक्टली सर्च करू शकता, मॉर्ले मिंटो आपण बघितलेला आहे. 1910 प्रेस ॲक्ट आला होता बघा, प्रेस ॲक्ट, आणि प्रेसवर निर्बंधन त्या सगळ्या गोष्टी. तर 1910 तर लॉर्ड मिंटोच्या बाबतीमध्ये एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. याच्यातलं महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे मुस्लिम लीगची स्थापना आणि सुरत स्प्लिट. पुढची जी व्यक्ती आहे आपली तर ती आहे लॉर्ड हार्डिंग्स टू. ओके, आता लॉर्ड हार्डिंग्स टू 1910 ते 1916 हा कार्यकाळ आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाली होती की जे कर्झनच्या काळामध्ये बेंगॉलचं पार्टिशन झालं होतं ते परत एकदा है ना रिव्हर्स करण्यात आलं आणि ते ॲन्युअल्ड करण्यात आलं, ॲन्युअल्ड बेंगॉल पार्टिशन. ओके, आणि याच्यामधून मग नवीन गोष्टी सुरू झाल्या. तुम्ही बेंगॉल पार्टिशन वाचला असेल. याच्यातून दुसरा मुद्दा जो झाला होता की जी कॅपिटल होती, राजधानी जी होती ती कुठं शिफ्ट करण्यात आली? कॅपिटल जी होती ती कलकत्ता टू कुठं आली? दिल्ली आली. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यातला होता. दिल्ली दरबारचं आयोजन या काळात झालं होतं आणि तिच्यामधूनच ह्या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. दिल्ली दरबार है ना, लोकांनी म्हणजे स्वागतच असं केलं होतं की त्यांना ते निर्णय घ्यावे लागले होते. 12 डिसेंबर 1911. सो दिल्ली दरबारच्या बाबतीमध्ये हे लक्षात ठेवा, है ना. याच्यामध्ये काय होतं की कोरोनेशन ऑफ किंग जॉर्ज 5 अँड क्वीन मेरी, तर हा सगळा इश्यू होता. त्याच्यानंतर 23 डिसेंबर, तर हा दिवस लॉर्ड हार्डिंग त्याच्या आयुष्यात विसरू शकत नाही. 23 डिसेंबर 1911. ओके, आता 23 डिसेंबर 1911ला काय झालं होतं की बॉम्ब फेकण्यात आला होता लॉर्ड हार्डिंग्सवर, हा ना. तो हा ना त्या दिल्ली गेटमधून जात होता हत्तीवर बसून आणि तो वाचला होता, म्हणजे बॅडली इंज्युअर्ड झाला होता. आयुष्यात विसरणार नाही अशी गोष्ट त्याच्यावर घडली होती की तो मरता मरता वाचला. 1912मध्ये याने एक कमिशन आणलं होतं, त्याचं नाव आहे इस्लिंग्टन कमिशन. ओके, इस्लिंग्टन कमिशन काय आहे तर हे सिव्हिल सर्व्हिससाठी होतं की सिव्हिल सर्व्हिसेस आणि त्याचे रिफॉर्म्स आणि त्या सगळ्या गोष्टी, म्हणजे एकंदर सिव्हिल सर्व्हिसबद्दलचं आहे. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं या ज्या समित्या आणि त्यांचे विषय, तरी ते मोर दॅन इनफ आहे आणि प्रश्न शक्यतोवर खूप डीप जात नाही इथं. सो इट वॉज अबाउट सिव्हिल सर्व्हिससाठी. ओके, त्याच्यानंतर 1914मध्ये यांनी एक फॉरेस्ट इन्स्टिट्यूट जे आहे है ना आणि कॉलेज देहरादूनला सुरू केलं, जे तुम्हाला सगळं दिसतं आजच्या डेटमध्ये तुम्ही बघता, है ना. तुमच्यापैकी बरेचसे लोक RFO वगैरे होऊन जातील तिथं. सो फॉरेस्ट संबंधीचं जे काही संशोधन होतं, रिसर्च इन्स्टिट्यूट अँड कॉलेज कुठं सुरू झालं? हे ॲट देहरादून. ओके, आणि पुढचा जो मुद्दा होता तो होता 1916. या काळामध्ये यांनी काय केलं होतं, एक कमिटी आणली होती. त्या कमिटीचं नाव होतं सॅडलर कमिटी. आता ही सॅडलर कमिटी कशा संबंधी होती तर सॅडलर कमिटी युनिव्हर्सिटीसाठीच होती. ओके, युनिव्हर्सिटी एज्युकेशन जे काय होतं त्याच्याकरता सॅडलर कमिटी होती. नंतर हेच 1917मध्ये नंतर सॅडलर कमिशन तुम्ही अभ्यासता, मोस्ट प्रॉब्ली कलकत्ताशी त्याचा हे आहे रिलेशन डायरेक्टली. 1915मध्ये याच काळामध्ये एक महत्त्वाची गोष्ट घडली होती, ती म्हणजे हिंदू महासभेची स्थापना झाली होती. हिंदू महासभा, आणि ही हिंदू महासभा जी होती है ना, मदन मोहन मालवीय. तर मदन मोहन मालवीय जे आहेत 2014 नंतर बऱ्यापैकी यांचं नाव सर्व याच्यातून समोर येतं है ना, तर त्या गोष्टी तुम्ही नीट करून ठेवणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन लॉर्ड चेम्सफोर्ड 1916 ते 1921. लॉर्ड चेम्सफोर्ड जे आहे तर हा काळ महत्त्वाचा आहे, कारण याच्यामध्ये काय आहे ना, एक तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड जे आहे की ऑगस्ट
मिशन ज्याला म्हटलं होतं ऑगस्ट, है ना, सगळा तो रेफरन्स सगळा आपण ऑलरेडी ते बघितलेलं आहे ना, ऑगस्ट डिक्लेरेशन, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड आणि त्या सगळ्या गोष्टी. पण याच्यात महत्त्वाची गोष्ट जी होती ना, की या काळामध्ये गांधीजी रिटर्न आले होते बघा. ओके, सो गांधीजींची एंट्री होते या सगळ्या याच्यामध्ये साऊथ आफ्रिकेतून. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्यांनी साबरमतीचा आश्रम जो आहे, ओके, साबरमती आश्रम, तो साबरमती आश्रम उभा केला 1916मध्ये. आणि याच्यात मदत करणारी व्यक्ती जी होती त्यांची, त्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा प्रत्येकाने, ते म्हणजे अंबालाल साराभाई. ओके, नावं फार महत्त्वाची आहे हिस्ट्रीमध्ये. सो अंबालाल साराभाई जे होते, तर त्यांनी हा साबरमती आश्रम इस्टॅब्लिश करायला मदत केली होती. त्याच्यानंतर तुम्हाला माहीत आहे की चंपारण आहे ना, मग इथूनच पुढं सगळं सुरू होतं की चंपारण 1917, त्याच्यानंतर अहमदाबाद मिल स्ट्राईक जी होती 1918, आणि त्याच्यानंतर खेडा. ओके, सो हे सगळं ह्याच काळात झालेलं आहे. याच्यात पण असं लक्षात ठेवा, म्हणजे ॲक्च्युली चंपारण जो होतं है ना, की डिसओबिडियंट मूवमेंट पहिली गांधीजींची. अहमदाबाद काय पहिली हंगर स्ट्राईक आहे त्यांची. आणि खेडा जे आहे ना, नॉन कॉपरेशन आहे. तर हे पण तुम्हाला तिथे हे करून देतो बघा, ही डिसओबिडियंट मूवमेंट होती पहिली भारतातली चंपारण. ही जी होती ही हंगर स्ट्राईक, पहिला जे काही भूक हडताळ, अहमदाबाद मिलचा इशू, आणि हे जे होतं हे नॉन कॉपरेशन पहिलं भारतातलं. ओके, सो खेडा. तर ते एक लक्षात ठेवा, म्हणजे याला सिम्पली तुम्ही लक्षात ठेवू शकता. चंपा आहे खेड्यात, दिसली भुकेली नॉन कॉपरेशनमुळं. चंपा आहे खेड्यात, चंपारण अहमदाबाद खेडा, दिसली डिसओबिडियंट, भुकेली हंगर स्ट्राईक, आणि नॉन कॉपरेशनमुळं. सो या 3 गोष्टी आहेत, त्या लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट 1916मध्ये घडली होती, ती गोष्ट होती की होम रूल मूवमेंट आलं होतं बघा. होम रूल मूवमेंट या काळात आलेलं आहे. ओके, सो होम रूल याच्यामध्ये दोघे, की एक टिळक आणि दुसऱ्या ज्या आहेत त्या ॲनी बेझंट आहेत. तर होम रूल एक महत्त्वाचं या काळात झालं. त्याच्यानंतर लखनौ सेशन जे होतं 1916, तर हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे लखनौ सेशन. कारण या लखनौ सेशनमध्ये 2 गोष्टी झाल्या होत्या. एक तर काँग्रेस जे होतं, तर तिच्यामधली जी फूट पडलेली होती, तर ती गोष्ट परत एकदा रियुनियन झालं काँग्रेसचं. 2 गोष्टी आहेत, एक सुरतमध्ये जे काही झालं होतं, तर तिच्यातून रियुनियन झालं काँग्रेसचं, आहे ना, 1907 सुरत जे आहे, सुरत स्प्लिट. तर ते सगळं जे होतं ते सॉर्ट आऊट करण्यात आलं. आणि दुसरा जो मुद्दा या लखनौ सेशनमध्ये होता तो म्हणजे काय, की पॅक्ट बिटवीन काँग्रेस अँड लीग. ओके, सो पॅक्ट बिटवीन काँग्रेस अँड लीग. काँग्रेस आणि लीग यांनी पण बरोबर काम करण्यासाठी मान्यता दिली, आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी झाल्यात. म्हणजे एकंदरीत जे काही 1909चा कायदा होता तिच्यानुसार लीगला ते काही गोष्टी होत्या, तर तिच्यावरही वर्कआउट करण्यात आलं होतं. सो पॅक झाला, काँग्रेस लीग पण एकत्र आलं, आणि काँग्रेसमधले मवाळ जे पण या काळात एकत्र आले होते लखनौमध्ये. त्याच्यानंतर महर्षी कर्वेंनी याच काळामध्ये म्हणजे 1916मध्येच है ना, महिलांसाठीची जे काही फर्स्ट वुमन युनिव्हर्सिटी जी होती, फर्स्ट वुमन महिलांसाठीचं विद्यापीठ, फर्स्ट वुमन युनिव्हर्सिटी ॲट पुना, है ना. सो पुण्यामध्ये पहिल्यांदा आलं ते, आणि हे कुणी केलं होतं, महर्षी कर्वे. सो ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे ह्या सर्व याच्यामध्ये तो म्हणजे काय, की सॅडलर कमिशन. तुम्हाला सांगितलं मी की हेच कमिशन पुढे जाऊन तुम्हाला येणार 1917मध्ये जी सॅडलर कमिटी होती, तीच नंतर सॅडलर कमिशन म्हणून ती गोष्ट येते. आणि हे कशासंबंधी होतं, तो ऑबियसली युनिव्हर्सिटी एज्युकेशन, त्यातल्या त्यात कोलकाता युनिव्हर्सिटी ते सगळे इश्यू होते, तर ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 1919 काय झालं होतं, तर लाहोर हायकोर्ट जे आहे त्याची स्थापना झाली होती. सो लाहोर हायकोर्ट. ओके, सो हे एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर रोलॅक्ट ॲक्ट मार्च 1919. आता ह्या ज्या तारखा आहेत बघा, की मी इतक्या प्रॉपरली ज्या सांगतोय तर त्या लक्षातच पाहिजेत, त्याला काही पर्याय नाही आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ रोलॅक्ट ॲक्ट जो होता, तर हे एक महत्त्वाचं, म्हणजे ज्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत पहा, तर त्या तुम्हाला लक्षात ठेवाव्याच लागतील. तर मार्च 1919 रोलॅक्ट ॲक्ट आला होता. त्याच्यानंतर जे आहे की 13 एप्रिल 1919 या दिवशी काय झालं होतं, जालियनवाला बाग झाला होता बघा. सो तो एक महत्त्वाचा रेफरन्स आहे आपला. ओके, सो जालियनवाला बाग, तर ते तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा होता या सर्व याच्यातला तो म्हणजे काय, की एकंदरच मग जालियनवाला बाग मासाकेर आणि त्या सगळ्या गोष्टी 13 याला झाल्या. आणि मग याच्यावरच बेस्ट काय झालं होतं, ऑक्टोबर
है ना, ऑक्टोबर 1919. मग याच्यावर कमिशन बसलं. त्या कमिशनचं नाव होतं हंटर कमिशन. या हंटर कमिशननी जे आहे ती क्लीन चिट दिली गेली होती बघा, है ना, जालियनवाला बागच्या केसमध्ये, है ना. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सो हंटर कमिशन पण एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 1919-20मध्ये जे होतं की वर्ल्ड वॉर 1 आणि त्या सगळ्या याच्यातून खिलाफत आंदोलन सुरू झालं होतं. सो खिलाफत कमिटी जी आहे तर ती याच काळामध्ये येते. एकंदरीतच बघा की हा जो काळ आहे 1916 नंतरचा गांधीयन इरा जो सुरू होतो त्याच्यामध्ये अशा भरपूर गोष्टी झालेल्या आहेत. 1920मध्ये अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीची स्थापना झाली होती बघा. तर हा पण एक महत्त्वाचा रेफरन्स आहे, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी 1920. आणि एक खूप महत्त्वाची कमिटी आहे ती आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे ह्या ज्या अशा वेगवेगळ्या कमिट्या मी तुम्हाला याच्यातून सांगतो आहे ह्या तुमच्या पार्ट पाहिजे. शोर कमिटी. शोर कमिटी कशासाठी होती तर इंडियनायझेशन ऑफ ऑफिसर्स इन इंडियन आर्मी. म्हणजे इंडियन आर्मी जे आहे त्या इंडियन आर्मीमध्ये इंडियन्सचं प्रमाण जे आहे ते वाढवायचं. ओके, इंडियन आर्मीमध्ये इंडियन्स वाढले पाहिजे, जास्तीत जास्त अधिकारी हे भारतीय राहिले पाहिजे. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा होता. आणि नंतर मग जे आहे की नॉन कॉपरेशन मुवमेंट पण याच काळात सुरू झाली होती. तर एकंदरीतच हा सगळा जो काळ होता तो अशा पद्धतीने वर्क होतो. 1920पासूनच ते सगळं आहे की नॉन कॉपरेशन, आणि ते मग चौरापर्यंत चालतं 1922. सो हे महत्त्वाचे वायसराय होते आजच्या याच्यातले. अशाच पद्धतीने बाकीचेही आपण बघणार आहोत. सो ना एकंदर तुम्ही ह्या गोष्टी जर नीट केल्या तर तुम्हाला हिस्ट्रीचं बऱ्यापैकी तुमचं रिव्हिजन होत जातं. सो है ना, स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.